मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की हे जे काही भांबेरी, वडीकाळ्या, अध्यक्ष महोदय शहागड या सगळ्या गावांना जे काही आंदोलन अध्यक्ष महोदय झाले, या आंदोलनाच्या संदर्भाने अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगेल की या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे बैठका झाल्या, त्यावेळी आम्ही असू त्या बैठकीला, त्यावेळी खोतकर साहेब असतील, काही अशा वेगवेगळ्या लोकांनी, मला वाटतं मंत्रिमंडळातले सहकारी भुमरे साहेब असतील, यांनी त्यावेळी त्यांना घेऊन जाऊन भेट घालवली आणि अध्यक्ष महोदय काही कालावधीमध्ये आम्ही या बाबतीतले निर्णय घेऊ अशा संदर्भातले काही गोष्टी सांगितल्या, पण अध्यक्ष महोदय त्या बाबतीत पूर्तता होत नव्हत्या, म्हणून पुन्हा 29 ऑगस्टला अध्यक्ष महोदय अंतरवाली सराटी या गावामध्ये आंदोलन सुरू झालं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे जे आंदोलन सुरू झालं, या आंदोलन जरांगे पाटलांचं आंदोलन अध्यक्ष महोदय सगळे शांततेचेच आंदोलन आतापर्यंतचे काही झालेले आहेत ते होते, परंतु त्यामध्ये अध्यक्ष महोदय ज्या काही घटना घडल्या, मग त्या घटनेमुळे अध्यक्ष महोदय दुर्दैवानी काही लाठीचार्ज झाला, काही काय गोष्टी झाल्या आणि या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय नक्कीच दुःखदायी आहेत. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं की जरूर त्याची पोलीस चौकशी करा, काय करायचं तर करा, परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये निष्पाप जे लोक असतात किंवा अध्यक्ष महोदय निर्दोष जे लोक असतात त्यांचे नावं त्यामध्ये येऊ नये, एवढं मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने निश्चित प्रकारे सांगेल आणि त्यामुळे त्यांचे नावं वगळले जायला पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा मी निश्चित प्रकारे या निमित्ताने करेन. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या संदर्भाने एक नक्कीच आहे की लाठी हल्ल्याच्या संदर्भाने कन्क्लूड करायला लागेल. 19 आपण चालू केलंय. अध्यक्ष महोदय मला बघा, मी यानंतर जेवढी लोक बोलणार आहेत प्रत्येकाला जास्तीत जास्त 5 मिनिटं देणार आहे. अध्यक्ष महोदय मी माझ्या पक्षाच्या वतीनं बोलतोय, मी अजून कुणी आमच्या पक्षाच्या वतीनं बोललेलं नाही. एकूण नावं बघा किती आहेत. अध्यक्ष महोदय या बाबतीत आपणच बोललात आता की सगळ्यांना बोलू द्या, मला तरी बोलू द्या अध्यक्ष महोदय. बोलू द्या पण मर्यादित बोला, म्हणजे सगळ्यांना मर्यादित बोलतोय असं काही नाही. अध्यक्ष महोदय लवकर कन्क्लूड करा. या संदर्भाने मी एवढंच सांगेल, 93 नावं आहेत अजून 93. अध्यक्ष महोदय या लाठी चार्ज मध्ये किंवा अध्यक्ष महोदय जे काही छर्र्याच्या बंदुकीने अध्यक्ष महोदय छर्रे लागल्या गेले, या सगळ्याच्या संदर्भाने अध्यक्ष महोदय आम्ही रात्रभर त्या दिवशी वेगवेगळ्या लोकांना दवाखान्यात जाऊन भेटलो, काही पोलीस जखमी झाले जरूर त्यांनाही जाऊन भेटलो. अध्यक्ष महोदय या सगळ्या संदर्भाने निश्चित प्रकारे सगळ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या उपचारामध्ये आम्ही मदत केली. मी अध्यक्ष महोदय एवढंच सांगतो की त्या घटनेच्या संदर्भाची काही वस्तुनिष्ठ माहिती या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण आम्ही त्या दिवशी होतो आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भाने अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच सांगेल की या संदर्भाने अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आपण बघतायत की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद मिळतो, एक समाज एकवटलाय, त्यांच्या भावना आहेत की आरक्षण मिळाला पाहिजे, एवढीच आम्ही सुद्धा या निमित्ताने माहिती सांगू इच्छितो. सरकारने या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात. आता गांभीर्याने घ्याव्यात म्हणजे काय कराव्यात तर एवढंच मी या निमित्ताने सांगतो. मला वाटतं अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचं, अध्यक्ष महोदय राज्य आणि केंद्र दोन्ही सध्या अध्यक्ष महोदय भारतीय जनता पार्टीचा आहे. माझी एवढीच सांगणं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जर 10व्या सूचीमध्ये टाकून तामिळनाडूच्या धर्तीवर जसं 69% आरक्षण देण्यात आलं, तर तामिळनाडूच्या धर्तीवर अध्यक्ष महोदय देता येईल का, किंवा त्या धर्तीवर आपल्याला काही टक्केवारी वाढवता येईल का, काय करता येईल अध्यक्ष महोदय. मला म्हणायचं केंद्राची परवानगी लागत असेल जरूर केंद्राची परवानगी घ्या, या सगळ्या गोष्टी करा. आम्ही कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष महोदय यात राजकारण हा विषय अजिबात नाही. विषय हा आहे की सगळ्यांनी एकत्र बसून हे या ठिकाणी आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातूनच्या सूचना आहेत. माझं कुठलंही राजकारण म्हणून अध्यक्ष महोदय अजिबात विषय नाही. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर 10व्या सूचीत टाकून जर तिथलं आरक्षण टिकू शकतं तर मग आपलंही आरक्षण टिकलं पाहिजे, या दृष्टिकोनातूनची कारवाई अध्यक्ष महोदय करा. अध्यक्ष महोदय दुसरं माझं म्हणणं आहे की या ठिकाणी सांगण्याचा मतिदार्थ एवढाच आहे की अध्यक्ष महोदय ज्या काही साधारणपणे कायद्यात टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातूनचा सगळा अभ्यास करून आरक्षण दिलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मराठवाड्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी सांगेल की मराठवाड्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय वेगळी आहे. इथे आजही जर तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये लोकांना पाठवलं, एक स्पेशल टीम पाठवली, तर तिथे मोडी लिपीमध्ये मोठ्या पद्धतीनं कुणबी नोंदी सापडू शकतात. त्याच्या बाबतीतली मोठी टीम पाठवून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत.
अशी आमची आग्रहाची भूमिका किंवा मागणी या संदर्भात आहे. अध्यक्ष महोदय, इतक्या जुना कागदपत्र आहेत, ते जीर्ण झालेले आहेत आणि त्या संदर्भाने सुद्धा अध्यक्ष महोदय ते कशा आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी त्याच्यातला मजकूर माहिती घेऊन त्यातले जे तज्ज्ञ असतील किंवा जे भाषा तज्ज्ञ असतील या सगळ्यांचा उपयोग करून जे कुणबी असतील त्यांना आपण आरक्षण देण्याच्या संदर्भाने काम तातडीनं व्हायला पाहिजे आणि कुणबी हेच मराठा आहेत या दृष्टिकोनातून सुद्धा अध्यक्ष महोदय कायद्याने काम होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचंय की 24 डिसेंबर 2 जानेवारी काय जी काही तारीख सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्यावेळी ही गोड बातमी अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाची द्यावी अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, याच्यापेक्षा महत्वाचं ज्या काही गोष्टी आज लागू केल्यात अध्यक्ष महोदय, वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यात देऊ असं म्हणालेत, त्या बाबतीतली काही अजून पुढची भूमिका घेण्यात आलेली नाही. कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कमी पडतंय, सारथीच्या संदर्भाने शिष्यवृत्ती देण्याच्या संदर्भाने काम कमी होतंय आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय, ओबीसीच्या धर्तीवर जे काही साधारणपणे आर्थिक तरतुदी असतील की जेणेकरून फीसचा परतावा असेल या संदर्भातले अध्यक्ष महोदय तरी निर्णय व्हावेत अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटांमध्ये मी फक्त धनगर समाजाच्या संदर्भाने जे महत्वाचा मुद्दा आहे मी एवढा सांगेन. आज अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भाने मी एवढंच सांगेन अध्यक्ष महोदय की 1950 मध्ये अध्यक्ष महोदय स्पष्टपणे उल्लेख नव्हता राज्यघटनेमध्ये, परंतु अध्यक्ष महोदय 1960 मध्ये ज्यावेळी पुनर्रचना कायदा झाला अध्यक्ष महोदय, त्या पुनर्रचना कायद्यामध्ये अध्यक्ष महोदय एससी आणि एसटीच्या संदर्भातल्या ज्या काही जाती आणि पोटजाती लिहिल्या गेल्या त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पोटजाती लिहिल्या गेल्या अध्यक्ष महोदय त्यामध्ये एसटी मध्ये क्रमांक 36 मध्ये ओरान आणि धनगड ही उल्लेख आहे. आता अध्यक्ष महोदय, मी एवढंच सांगू इच्छितो की धनगड हा ड आणि र चा जो फरक आहे तो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण जसं म्हणतो की तो उल्लेखाचा फरक आहे अध्यक्ष महोदय आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये फक्त करेक्शन होण्याची गरज आहे, काही प्रोसिजरचा भाग दुरुस्त करण्याची गरज आहे. पण धनगड नावाचा कुठलीही अध्यक्ष महोदय जात आपल्या महाराष्ट्रात नाही आणि त्यामुळे त्याला धनगडला धनगरच समजून जे एसटीचं आरक्षण सरकारने मागच्या काळात कबूल केलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ, तर ते फक्त राजकारणापुरतं नसावं अध्यक्ष महोदय, ते अस्तित्वात आणावं अशी अपेक्षा या निमित्ताने करतो अध्यक्ष महोदय. आणि खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी सांगायचंय की यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही, यासाठी फक्त आयोग नेमण्याची सुद्धा गरज नाही. आज जे काही चालू आहे की आयोग नेमतो किंवा काही अजून करतो अध्यक्ष महोदय याची गरज नाही. यामध्ये फक्त प्रोसिजरचा भाग आहे अध्यक्ष महोदय आणि ती प्रोसिजरचा भाग म्हणजे एवढाच की अध्यक्ष महोदय केंद्राचे जे काही मंत्री आहेत आदिवासी मंत्री त्यांनी त्यावेळीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं अध्यक्ष महोदय की राज्य शासनाने अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जर शिफारस पाठवली तर आम्ही योग्य तो त्या ठिकाणी बदल करू. तर राज्य शासनाने अद्याप शिफारस पाठवली नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा बदल होत नाही. त्यामुळे शिफारसीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाची शिफारस रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडे पाठवणं, त्यानंतर सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी त्याच्या बाबतीत विचार करणं आणि सेंट्रल कॅबिनेटनी या संदर्भातला निर्णय घेणं, हा निर्णय अध्यक्ष महोदय धन्यवाद या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा तातडीनं करायला पाहिजे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. जालन्यामध्ये अध्यक्ष महोदय जो मोर्चा झाला त्या मोर्चाच्या संदर्भाने सुद्धा अध्यक्ष महोदय जे मोठ्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय ठीक आहे, कन्क्लूड करा आता, कन्क्लूड करा काय झालं अध्यक्ष महोदय. या ठिकाणी अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते, त्या मोर्चामधल्या गुन्हे दाखल झाले होते ते वापस घ्यावेत. काही त्या ठिकाणी कार्ला गावामध्ये उपोषण झालं, त्या ठिकाणी जामखेड गावामध्ये उपोषण झालं, त्या उपोषणाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय गांभीर्याने लक्ष द्यावं. ठीक आहे, आणि conclude ज्या करा काही आता. धनगर समाजाच्या साठीचे जे काही योजना दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय त्या योजना नुसत्या कागदावर राहू नये, त्या कुठल्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करावी. त्यामुळं आम्ही मराठा आरक्षणाला मान्यता देत असताना सर्व समाजाला न्याय दिला पाहिजे याबद्दल कुणाच्याही मनात काही दुमत नाही. कुठल्या समाजावर अन्याय करून काही करा अशातलाही कुणी म्हणत नाही, परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढी या ठिकाणी धन्यवाद मागणी करतो. धन्यवाद. आपण दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. हा भुजबळ
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.